तर स्वागत आहे भावांनो आपल्या पार्ट 2 ब्लॉगमध्ये. भावांनो, तुम्ही जर ना आपलं पार्ट 1 ब्लॉग पाहिलं नसेल तर पाहून घ्या. आपण वेळ न घालवता आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. भावांनो, आपण लिंबू सरबत पिऊन निघालो. मग वाटेमध्ये आपल्याला काही मित्र भेटले. मग त्यांना हाय हॅलो करून आपण पुढे निघालो. तुम्ही तर बघूच शकता आपल्या मित्रांची हालत काय झाली आहे. मग याच्यावरूनच विचार करा की आपले मावळे कसे होते. मग चला आपण पुढे चलूया. भावांनो, आपल्याला कॅमेरा पकडून आला होता कंटाळा. मग काय आपण कॅमेरामॅन बदलला. आपण कॅमेरामॅन शिवला केला आता. मग काय निघालो पुढं. भावांनो, 1.5 ते 2 तासाची ट्रेकिंग करून आपण आपल्या सिंहगडाच्या पायऱ्यांच्या जवळ आलेलो आहेत. भावांनो, तुम्ही बघू शकता. मग काय वेळ न घालवता पुढे निघालो. तुम्ही बघू शकता आपल्या सिंहगडाचं मुख्यद्वार. मग काय निघालो पुढं आल्यावर आपला श्री तर निघाला लगेच वानरांचे फोटो काढायला. मग सगळेजण वानरांच्या पिल्लांना ते बघून निघालो पुढं आल्यावर तर इथे खूप दुकानं लागलेली. भावांनो, सिंहगडावरती तर पिठली भाकरी एवढी फेमस आहे ना भावांनो, सांगूच नका. गरमागरम. आम्ही सगळेजण सिंहगडावरचे नजारे ते बघत निघालो पुढं. श्री तर सगळ्यांच्या पुढंच होता. श्री बघा सगळ्यांच्या पुढं राहून कसल्या काड्या करतो. भावांनो, आता बघा कसं बघतो ते पोरीला. हे बघा कसं बघतोय. आपल्या कॅमेरामॅनला तर बक्षीस दिलं पाहिजे भावांनो, ते कसलं कॅप्चर केलं. भावांनो, फायनली आपण पोहोचलो आपल्या मावळ्यापाशी, म्हणजेच तानाजी मालुसरे यांच्या समाधीपाशी. भावांनो, चला पुढं बघा. आता तुम्ही त्यांची पुतळे तीन कसले आहेत भावांनो. ही प्रवेशद्वार आहे भावांनो. मग काय निघालो पुढं. हे बघा भावांनो कसलं आहे. हे बघा भावांनो आपल्या मावळ्यांची समाधी. हे पुतळा आहे भावांनो. इथं बाजूला पुतळा बांधलेला आहे आणि समाधी आहे भाऊ. मग काय आलो इथं पायातीन पडलं आणि निघालो नजारे तीन बघत. मग पुढं आलो. इकडं कोंडाणेश्वर मंदिराची पाटी होती भावांनो. पाटी वाचली आणि निघालो लगेच वर. तर आलो आपण मंदिराच्या जवळ. इकडं टावर होतं. टावर तर काय आभाळानं दिसतच नव्हतं. बघा तुम्हीच बघा भावांनो कसलंय. मग काय आलो मंदिराच्या जवळ, निघालो मंदिराकडं. मग काय काढली चप्पल, पडलं नंदी महाराजाच्या पायानं. लगेच कोंडाणेश्वर मंदिराच्या पण पाया पडलं भावांनो. बघा तुम्ही मध्ये कसं आहे का नाही. मग काय निघालो पुढं काय आता फिरण्यासाठी फोटो तीन काढण्यासाठी निघालो भाऊ. आपला रोहन तर खूपच मागे राहिला. मग त्याला दिला आवाज, तो पण पळत आला आणि म्हणाला, काय विषय भाऊ, वास काय चालला पुढं, सोडू मला. मग काय निघालो पुढं. ह्याच्या तर अंगातले काढे भाऊ. बघा कसं मारतोय त्या झाडाला केळीच्या. इकडं तर एवढी टावर होती ना भावानं, सांगूच नका. आपण काय करणार, एकाच्या पण मोबाईलला रेंज येत नव्हती. मग इकडे निघाला राजाराम महाराजांची समाधी बघायला. मग निघालो मित्रांनो पुढे आल्यावर असं वाटायला लागलं की आपण रस्ता चुकलोय भावांनो. थोडं पुढं आल्याच्या नंतरला इथून वाट दिसली. मग काय निघालो खाली घसरत. मग मित्रांनो इथून घसरत आलो इथं. मग राजाराम महाराजांची समाधी होती पुढे. मग निघालो समाधीकडं पाया पडण्यासाठी.
मग काय पडलं पायान, आलो इकडं बसलो, थोडं फोटो तीन काढलो, मग लगेच निघालो श्रीकडं. श्री तर इथं सिनेमॅटिक शूटच करत थांबलेला. तर मित्रांनो, आपला व्लॉग इथंच संपतो. तुम्हाला जर ना व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.